हे रेशन कार्ड आता होणार बंद। आता केशरी, पिवळं किंवा पांढरं या सर्व प्रकारची जुनी रेशन कार्ड बंद होणार आहेत। या संदर्भातील नवीन जी.आर. आता आलेला आहे। नवीन जी.आर. नुसार तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळणार आहेत। या स्मार्ट रेशन कार्डवरती तुमचे नाव, तुमचा पत्ता, तुमच्या रेशन कार्डचा नंबर आणि पाठीमागे सर्वांची नावे दिसणार आहेत। हे स्मार्ट रेशन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे फक्त 1 मिनिटात डाउनलोड करू शकता। हे स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड कसे करावे, चला तर मग सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। सर्वात अगोदर प्ले स्टोअरवरती जाऊन मेरा रेशन हे अधिकृत ॲप डाउनलोड करावे। आता पुढे ॲप उघडल्यानंतर भाषा निवडायची आहे आणि बेनिफिशरी हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर घरातील कोणत्याही व्यक्तीचा आधार क्रमांक टाकून OTP व्हेरीफाय करायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असणे गरजेचे आहे, तरच तुमचा येथे OTP जाणार आहे। ऑनलाईन नसेल तर तुमचे रेशन कार्ड तुम्हाला ऑनलाईन करून घ्यावे लागणार आहे। आधार क्रमांक दिल्यानंतर आलेला OTP वापरून पडताळणी करा। OTP पडताळणी पूर्ण झाल्यानंतर रेशन कार्डची माहिती स्क्रीनवरती दिसेल। आता पुढे रेशन कार्डची माहिती दिसल्यानंतर हे रेशन कार्ड कोपऱ्यामध्ये दिलेल्या डाउनलोड बटनावरती क्लिक करून PDF स्वरूपात मोबाईलमध्ये सेव्ह करावे। अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।